सिंधी बाजारात घडलेल्या घटनेत जखमी मुलींची माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली भेट। त्या मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची गोरंट्याल यांनी घेतली जबाबदारी। जालना शहरातील सिंधी बाजारात दुर्दैवी अपघातामुळे विजेचा करंट लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक मुली गंभीर जखमी आहे। त्यामुळे जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रुग्णालयात त्या जखमी मुलीची भेट घेऊन आस्तेवाईकपणे विचारपूस केली आहे। डॉक्टरांना देखील योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच त्या मुलीच्या उपचारासाठी लागणारे खर्चची सर्व जबाबदारी गोरंट्याल यांनी घेतली आहे। आम्ही सर्व मित्र मिळून खर्चाची जबाबदारी घेत आहोत, अशी माहिती यावेळी माध्यमांशी बोलताना गोरंट्याल यांनी दिली आहे। काल एक दुःखद घटना जालन्यात झाली। शॉक लागून एक पारसी समाजाचा माणूस तो वारला आणि त्याच्यासोबत एक लहान मुलगी कोमामध्ये गेली। आणि कालपासून जेवढे गणेश भक्त आहेत ते सर्व त्या हॉस्पिटलला व्हिजिट केली आणि आम्ही सर्व मित्र कंपनी पण आज व्हिजिट केली आणि अत्यंत गरीब परिस्थितीचे लोक आहेत। त्यासाठी आमचे सर्व मित्र कंपनीने या हॉस्पिटलचा खर्च उठवण्याची आमचे जेवढे नगरसेवक आणि माझ्यासोबत जे दिसतात आमचे मित्र मायुरभाई डक्का असेल, रमेश गौरक्षक असेल, मन्नू काबली असेल, आपले घनश्याम खाचीवाले असेल आणि कल्याण बदनेकर असेल आणि हे आमचे रोहित भुरेवाल जे गणेश महासंघचे अध्यक्ष, आम्ही सर्व कॉन्ट्रीब्युशन करून या पीडितांना मी पैसे दिलेले आहे आणि डॉक्टरला सांगितलं आणखीन काय लागत असेल तर आम्ही पैसे देऊ, पण मुलगी वाचली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि 100% आम्हाला यश येईल।